खोपोली शहरात स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 2 डिसेंबरला त्याचं मतदान होणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा आलेली आहे आणि आज आपण आहोत याचा मागोवा घेत आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये. या खोपोलीच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख संदीप काशीनाथ पाटील हे या मैदानात उतरले. त्यांच्या समवेत महिला उमेदवार होऊन जेनी सॅम्युअल या सुद्धा माजी नगरसेवक आहेत, त्या त्यांच्या समवेत या पॅनलला आहेत. एकंदरीत पाहता संदीप पाटील यांचा जो काही मागचा इतिहास आहे तो त्यांचे वडील या खोपोली नगरपालिकेचे 3 वेळा नगरसेवक झालेले आहेत. त्यांची पत्नी मागच्या काळामध्ये नगरसेविका म्हणून होती, त्यांनी काम केलेलं आहे आणि शहर प्रमुख असल्यामुळे त्यांना शहराच्या प्रत्येक प्रभागातली चांगली माहिती आहे. आज ते स्वतः या ठिकाणी उमेदवार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने या तुमच्या प्रभागामध्ये आणि एकंदरीत खोपोलीचाही त्याच्या पाठीमागून आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. संदीप पाटील साहेब, आपलं गावची खबर टीमच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 15 हा सुशिक्षित मतदार बहुसंख्य या ठिकाणी आहे आणि आपण या मागच्या काळामध्ये पत्नीच्या रूपाने या ठिकाणी कार्यरत होतात. आज आपण या ठिकाणी पुरुष एक जागा त्या ठिकाणी ओपन झालेली आहे, तर आपण त्या जागेवरती या ठिकाणी निवडणूक लढत. काय वाटते आपल्याला की आपण कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा असेल किंवा आपली वाटचाल कशी निवडणुकीची आहे? प्रचाराची यंत्रणा सांगायचं तर प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. म्हणजे बघायला गेलं तर म्हणजे माझा जन्मापासून मी इथलाच आहे, त्याच्यामुळं मला प्रत्येक एरियातला प्रत्येक घर ना घर माहिती आहे आणि आम्ही दारोदार प्रचार केलेला आहे. आमच्या पॅनलच्या जिनी सॅम्युअल असेल, मी असेल आणि आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांचा आम्ही दारोदारी जाऊन प्रचार केलेला आहे. थोडंसं अवघड का नव्हतं, तर मी इथलाच असल्यामुळे मला इथली सर्व माहिती होती की कुठल्या बिल्डिंगमध्ये कोण राहतात, कुठले मतदार आहेत. तुम्ही एक गोष्ट एकदम प्रामुख्याने दर्शवलीत का इथला सुशिक्षित मतदार आहे आणि खरोखर इथले सर्व नोकरवर्ग मतदार आहे, जो सकाळी कामावर जातो, संध्याकाळी घरी येतो आणि सर्व सुशिक्षित असा मतदार आहे. त्यांच्या अपेक्षा अशा म्हणजे जनरल बघायला गेला तर काय असतं की चांगले रस्ते झाले पाहिजेत, आम्हाला काही उद्यान पाहिजेत, काही आम्हाला खेळायचे ग्राउंड्स पाहिजेत, अशा त्यांच्या अपेक्षा असतात आणि ज्या आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आपण आताच जो काही या ठिकाणी म्हणजे वाटचालीच्या संदर्भात बोललात, विकास कामांवरती बोलत असताना मागच्या काळामध्ये आपण शहर प्रमुख आत्ताही आहात शिवसेना शिंदे गटाचे, मागच्या काळातच होतात, परंतु पत्नी आपली नगरसेवक होती. आपण त्यांच्या माध्यमातून एक मैदान असेल, टर्फ मैदान किंवा अन्य काही सामाजिक कामं असतील, तर हे कामं किती टक्के झाले, किती त्याचा टक्का असेल किंवा काय त्याच्यात प्रलंबित राहिलेत का, अजून काय वाटतं असं? जेव्हा आमच्या मॅडम नगरसेविका होता त्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर ह्या वॉर्डाला आपण खूप महत्त्व दिलेलं होतं. ह्या वॉर्डामध्ये आपण म्हणजे खोपोली शहरात कधी न झालेलं स्पोर्ट्स मल्टीपर्पज स्पोर्ट्स कोर्ट इथं बनवला होता. आनंदाची गोष्ट आहे की त्या स्पोर्ट्स कोर्टवर खेळून जवळपास 2 मुलं ही इंटरनॅशनल खेळली आणि जवळपास 7 मुलं ही स्टेट लेवलला खेळलेली आहेत. याचा जास्त आनंद आहे. त्याचबरोबर आपण तुम्ही बघित असाल तर महालक्ष्मी मंदिराच्या इथलं आपण उद्यान बनवलं, जे टर्फ केलेलं आहे, तिथे खोपोली शहरातल्या सगळ्या भागातून आपल्या इथं लहान मुलं तिथं खेळायला येतात, वयस्कर वयोवृद्ध माणसं तिथं बसायला येतात. याचा एक मनाला ना समाधान लागतं. आणि काटरंग गावामध्ये आम्ही एक सामाजिक सभागृह बनवलं, जेणेकरून काटरंग गावातल्या लोकांचं म्हणजे आपण गरीब लोकांचं बघू शकतो का त्यांना हॉलवर लग्न परवडत नाही, तर तिथे ते लग्न त्यांचं हे करू शकतात, म्हणजे लग्न पण होऊ शकतं आणि बाकी महिला उद्योग पण तिथे चालू शकतो. अशा प्रकारचं आपण तिथे हॉल बनवलेला आहे. तुम्ही वॉर्डात फिरले असाल तर आपण MMRDAच्या माध्यमातून जे काय रस्ते स्वच्छ आणि चांगले सुंदर दिसत आहेत ते आपण MMRDAच्या माध्यमातून आपण ते पूर्ण केलेले होते. काही भागामध्ये आपण RCC रोड केले होते. एक आमच्याकडनं फक्त एक VDM स्कूलचा रस्ता म्हणजे वसंत देशमुख स्कूलचा रस्ता हा आमच्याकडनं राहून गेलेला आहे, म्हणजे त्याची वर्क ऑर्डर पण आहे झालेली आहे, पण तो एक राहून गेला होता. ही एवढी चांगली कामं आपण त्या काळामध्ये केलेली आहेत. हे सारं होत असताना आपण म्हणजे पत्नीच्या रूपाने विकास कामांवर कार्यरत होतात. नवीन संकल्पना अशी पुढच्या काळामध्ये काय आपल्या मनामध्ये आहे का आपण, की बाबा याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला आणि इथल्या तरुणांना असेल किंवा महिलांना असेल, अशी कोणती एखादी आपल्या मनामध्ये संकल्पना आहे का? निश्चित बघायला जाल ना तर कसं आहे, आता ह्या भागामध्ये डेव्हलपमेंट जे मी आता राहतोय त्या भागातली डेव्हलपमेंट बऱ्यापैकी आपण केलेली आहे. तसं विना नगर हा भाग आम्हाला आमच्या वॉर्डला आता नवीन जॉईन झालेला आहे. त्या भागामध्ये खूप स्कोप आहे काम करण्याचा. तिथे आपण एक आर्टिफिशियल टर्फ घेतलेला आहे, म्हणजे एक फिफा स्टँडर्डचा टर्फ आपण तिथे बसवतोय. त्याचं पण प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत
तसंच विनानगर जिथे IOC बिल्डिंग समोरील एक उद्यानाची जागा शिल्लक आहे, तिथं आपण एक चांगलं अद्ययावत उद्यान तयार करणार आहोत. परत आमचं एक टार्गेट आहे की पुढच्या काळामध्ये वॉर्ड 15मध्येच नाही तर खोपोली शहरामध्ये जेवढे काही रस्ते आहेत, म्हणजे भुयारी गटर योजना ज्या वेळेला होणार आहे म्हणजे त्यावेळेला रस्ते खोदले जातील. मग त्याच्यानंतरचा जो विषय आहे, रस्ते खराब असतील तर ते खोपोली शहरातले सगळे रस्ते RCC करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची आम्ही प्रक्रिया ऑलरेडी चालू केलेली आहे. म्हणजे आम्ही काय फक्त आश्वासन नाही देतो, तर त्याच्या प्रोसेसवर आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. सातत्याने विरोधकांकडून बोललं जात आहे की बाबा खोपोली शहरात निधी भरपूर आला, शहर प्रमुख म्हणून खोपोलीचा तुम्हाला प्रश्न विचारतो, परंतु तो निधी बहुसंख्य ठिकाणी कागदावरच राहिला, याच्या बाबतीत काय म्हणतात? नाही, म्हणजे ही तर टीका करणाऱ्यांना टीका करत राहणं गरजेचं आहे, त्यांना तर काम करायचं नाही आहे. सांगायला गेलं तर बघा, म्हणजे मी तुम्हाला वॉर्ड नंबर 1 पासून वॉर्ड नंबर 15 पर्यंत आमदार साहेबांच्या मार्फत आलेल्या सर्व निधीचा पूर्तता झालेली, जवळपास 80% कामं ही पूर्ण झालेली आहेत. कोणी आता तुम्ही जाल शाहू महाराज सभागृहाला 3.5 कोटी रुपयाचा निधी दिला होता, त्याचं फक्त उद्घाटनच बाकी राहिलेलं आहे. ते पण आचारसंहिता लागली म्हणून ते उद्घाटन करता आलं नाही. तसं बघायला गेलं तर पॉलिटिकल ॲडव्हान्टेज आम्ही घेऊ शकत होतो, पण आम्हाला काम चांगलं आणि पूर्ण होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही ते उद्घाटन करून घेतला नाही. आज तर त्याचा फक्त आम्ही म्हणजे निवडून आल्यानंतर आम्ही त्याच्या उद्घाटनाच्या प्रक्रियामध्ये आम्ही पूर्ण असो. खोपोली नगरपालिका हॉस्पिटल जो आहे त्याच्या अद्ययावत आपण करत आहोत. म्हणजे त्याची आता बिल्डिंग पूर्ण झालेली, 3 कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिला होता आणि कोविड काळामध्ये आमदार साहेबांनी जे आपल्या खोपोली शहरामध्ये हॉस्पिटल उभं करण्यास मदत केली होती, त्यावेळेला आपल्याला जवळपास 1 ते 1.5 कोटीचा सामान म्हणजे अद्ययावत सामान आहे, ज्याच्यामध्ये बेड्स असतील, बायपॅप मशीन असतील, व्हेंटिलेटर्स असतील, अशा सर्व सामानांनी असं इक्विपमेंटनी भरलेलं आपल्याला एक नवीन हॉस्पिटल खोपोलीकरांना मिळणार आहे. ते पण फायनल झालेलंच आहे. त्याचं पण सेम झालं की आम्हाला घाईघाईत उद्घाटन करायचं असतं तर आम्ही केलं असतं, पण आपल्याला प्रॉपर काम करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही ते म्हटलं का नाही, जाऊ दे, आपलं इलेक्शन होऊन जाऊ दे, आपण जे काही खोपोलीकरांना देऊ ते चांगलं देऊ. तसंच बघायला जाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल, ते जे काही आज सुशोभीकरण व्यवस्थित छान दिसतं तेच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, तिथे चांगलं काम चालू झालेलं आहे आणि प्रभागामध्ये वेगवेगळ्या छोटे छोटे उद्यान, काही सभागृह ही झालेली आहेत. त्याच्यामुळे जवळपास 80% काम हे पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे विरोधकांना फक्त टीका करायची आहे की बाबा हे झालं नाही, ते झालं नाही. त्यांना फक्त सांगायचं एवढंच आहे, तुम्ही ज्या रस्त्याने जाता ते रस्ते पण आमदार साहेबांच्या निधीतून झालेले आहेत. आपण या ठिकाणी कोविडचा विषय, या ठिकाणी कोविड काळामध्ये आमदार निधीतूनच, आमदारच्या माध्यमातून या ठिकाणी हॉस्पिटल उभं राहिलं, तर त्यासाठी अनेक इक्विपमेंट आणल्या गेल्या होत्या आणि कोविड काळ संपल्यानंतर ते इक्विपमेंट कुठं आहेत, कशा अवस्थेत आहेत, ह्याचा कुणालाच काही थांगपत्ता नाही आहे की बाबा त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता, असं सातत्याने नागरिकांमधून सांगितलं. किंवा तिथे आपल्याकडे नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, शिलपाट्यावर त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग हा म्हणजे खालापूरला जो आहे तो खोपोलीकरांनाही होतो, म्हणजे शेवटच्या काळामध्ये. तर त्या ठिकाणी ते लागले गेले पाहिजे होते, परंतु आत्ता ते कुठे आहेत आणि कुठल्या अवस्थेत आहेत याचं आपल्याला काय, याबाबतीत काय सांगा? निश्चितच, म्हणजे तुम्ही बघाल तर हा ॲक्च्युली प्रशासकीय प्रश्न आहे. तरी पण म्हणजे मला जी माहिती आहे त्यानुसार मी सांगतो का ते वेल रिझर्व्ड इक्विपमेंट ठेवलेलं आहे, सगळं प्रॉपर बॉक्स पॅक करून ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं की जे इक्विपमेंट आहे त्याचं ऑपरेशनल कोण करणार हा मोठा प्रश्न असतो. म्हणजे आपण बोलतो की आपल्याला हॉस्पिटल चांगलं पाहिजे, पण त्याची ऑपरेशनल कॉस्ट कोण बेअर करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, जो काही नगरपालिकेचा रोल नाही आहे. तर त्यासाठी आपण आमदार साहेबांच्या मार्फत एक प्रयत्न करतोय की हा आपला जो हॉस्पिटल नवीन इमारत जी होणार आहे त्याला आपण उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याकडे MD डॉक्टर, MBBS डॉक्टर येतील, जे ते इक्विपमेंट समजतात, त्यांना ऑपरेशनल का जमतं, अशा लोकांना ऑटोमॅटिक आपल्याला सरकारकडनं ते तिथे ते तिथं उपलब्ध होईल आणि आपल्याला चांगल्या सुविधा तिथं आपल्याला मिळतील. आता आपण हा सगळा झाला जनरल, हाही विषय होता. खोपोली शहरात आपण शहर प्रमुख म्हणून एक पदभारही स्वीकारताय. निवडणुकी स्वतः असले तरी आपला लक्ष ही 15 प्रभागावरती असेलच. आणि काय वाटतंय की बाबा 15 प्रभागामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आहे? निश्चितच, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता. आमच्या बाजूने आम्हाला सगळं छानच दिसणार. तरी पण म्हणजे ज्या प्रकारे आमचे कार्यकर्ते काम करत होते, म्हणजे ते काही इलेक्शन आले म्हणून नव्हते करत, तर 12 महिने ते शिवसेनेच्या मार्फत तिथे प्रत्येक गावागावामध्ये काम करत होते आणि आजचा प्रतिसाद हा खूपच उत्तम आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलंच त्याच्याबद्दल सांगू शकता. पण तरी पण एक शहर प्रमुख म्हणून मला वाटतं की आम्ही बहुमताने आणि सत्तेमध्ये आम्ही तिथे निश्चितच चांगल्या सीट्स घेऊन असणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये
आपण महिला उमेदवार घेतलेल्या आहेत. खोपोली शहरात कुठल्याही प्रभागात नाव असले तर त्याला तो अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा. परंतु या ठिकाणी मधल्या काळामध्ये स्थानिक मुद्दा जो आला होता त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या म्हणजे जिनी सामल ह्या दुसऱ्या प्रभागातून निवडून आल्या होत्या आणि ते आज ह्या प्रभागात लढतात. मग ह्या प्रभागामध्ये आपल्याला महिला उमेदवार मिळाला नाही का? असं नाही आहे, म्हणजे त्या स्थानिक नाही आहेत अशातला पण भाग नाही आहेत. त्यांचे सासरे ऑलरेडी इथं नगरसेवक होते, त्यांचा जनसंपर्क इकडे होता. पक्षाच्या माध्यमातून जेव्हा काम करत असतो तेव्हा आपण पक्ष म्हणून चालत असतो. तर त्या माध्यमातून ज्या प्रकारे इथं जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणार आहे आणि तो त्या प्रकारे मतदान करतो. आणि स्थानिक मुद्दा हा असा होऊ शकत नाही, कारण त्या पण इथंच जन्मलेल्या आहेत आणि त्यांचा पण इथं संबंध आहे. विचारतो की काल अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची या ठिकाणी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेतून असं आरोप केला गेला की शिंदे गटाची जे काही किंवा महायुतीने जे दिलेले काही थेट नागरिकांचे उमेदवार आहेत कुलदीप शेंडे हे वाशीला राहतात, तर आपण कसं याकडे बघता? म्हणजे आरोप करणाऱ्याला पण कसं आरोप करावा ह्याचं पण मला असं भान नाही असं मला वाटतं. प्रथमतः म्हणजे कुलदीप शेंडे हे लहानाचे मोठे इथंच झालेले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण इथं झालेलं आहे, त्यांचे व्यवसाय सगळे खोपोलीमध्ये. जर मुलाच्या शिक्षणासाठी एखादं घर घेऊन तिकडे ठेवलं तर म्हणजे ती काही मग मुलांना शिकूच नाही का बाहेर? म्हणजे मला आश्चर्य वाटते या अशा प्रकारच्या टीका कशा करू शकतात आणि जबाबदार लोक अशा प्रकारची टीका कशा करू शकतात? कुलदीप शेंडे हे इथलेच आहेत, त्यांचे सगळे धंदे म्हणजे जे व्यवसाय चालतात ते खोपोलीतच चालतात. शिक्षण त्यांचं इथं झालेलं आहे, ते काय कुठं बाहेरून आलेले नाही आहेत का? मुंबईला राहणारी लोक ती इथं येऊन उभे नाही राहत आहेत. आणि फक्त मुलाच्या शिक्षणासाठी जर मुलं त्यांचे वाशीमध्ये शिकत असतील आणि त्यांच्या सोयीसाठी त्यांनी तिकडं जर एखादं भाड्याने घर घेतलं असेल, भाड्याने तेही म्हणजे विकत नाही, स्वतःचं नाही, भाड्याने घेऊन तिथे जर त्यांना शिक्षणासाठी ठेवलं असेल तर म्हणून का ते तिथले स्थायिक नाही झालेले की इथलेच आहेत? म्हणजे फार मला कीव येते अशा प्रश्नांची त्यांच्याबद्दल. ते होते संदीप पाटील, ज्यांनी शहर प्रमुख पदाची धुराई त्यांनी त्यांच्याकडे आहे आणि शिंदे गटाचे एक जबाबदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्वतः ते या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या समेत माजी नगरसेविका जिनी सॅमल यासुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून आपण सगळे प्रश्न जाणून घेतले आणि खोपोली शहरात एकंदरीत परिस्थिती त्यांच्या बाजूने आहे असं त्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे. धन्यवाद.